दत्ताभाऊ, काय आजचं चिल्लर फेक आंदोलन आपण या ठिकाणी पालिकेच्या दालनामध्ये आपण करणार आहात? काय उद्देश आहे, नेमकं काय कारण आपलं आंदोलन करण्याचे? उद्देश म्हणण्यापेक्षा नागरिकांना होणाऱ्या त्रासासाठी जी महानगरपालिका जिम्मेदार आहे त्या महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी मी वेळोवेळी आंदोलन करत असतो। हे चिल्लर फेक आंदोलन हे याच्यासाठी आहे की आपण जो जनसामान्य नागरिकांच्या टॅक्स मधून जो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचा जो पगार चालतो त्या पगार आपल्याला जो भेटतो करातून, त्या करातून आपण जनसामान्यांची कामं करणं गरजेचं आहे। आणि आपण काय करताय तर हप्तेखोरी करताय, आपण काय करताय तर या ठिकाणी भ्रष्टाचार करताय। याच्या विरोधात माझं आंदोलन आहे। माझं वैयक्तिक कुणाच्या विरोधात आंदोलन नाहीये। महानगरपालिकेचा जो भोंगळ कारभार आहे, जे अतिक्रमण विभाग आहे, याच्या विरोधात माझं आंदोलन आहे। पर्टिक्युलर एक दोन विषय की या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे तो थांबला पाहिजे। आपण जर पाहिलं भ्रष्टाचार ब प्रभाग विभागाच्या अंतर्गत जो काय प्रभाग येतो त्या प्रभागामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पूर्वीचे जे आयुक्त होते शेखर सिंह यांनी जी पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणावरती जी कारवाई केली ती कारवाई अशी होती की रोड सोडून तुम्ही 30 फूट सोडायचं, त्याच्यानंतर तुमचं व्यावसायिक शेड बांधायचं। आता तुम्ही जर पिंपरी चिंचवड शहरात जर पाहिलं तर असं चित्र कुठेच दिसत नाहीये, रोडची पार्किंग सोडलेली कुठेच दिसत नाहीये। या उलट पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सरकारी रोडवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक झाल्याचे आपल्याला दिसत आहे। मागील काही महिन्यापूर्वी आपण पालिकेच्या गेटवरती, आउट गेटवरती तिरडे आंदोलन केलं होतं, त्यातून परत तुम्हाला अशा आंदोलन करण्याची वेळ येते, काय सांगाल त्याबद्दल? ऍक्च्युली अशी आंदोलन करायची वेळ आली नव्हती पाहिजे, परंतु जे प्रशासन चालू आहे या प्रशासनामध्ये या महानगरपालिकेला बोलणारे कोण नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, त्यामुळे हा भ्रष्ट कारभार, हा भोंगळ कारभार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा चालू आहे। आशिया खंडात जी टॉपची महानगरपालिका होती आज ती महानगरपालिका कर्जबाजारी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तुम्ही काय करणार आता? तुम्हाला अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलवलेलं आहे, तुमची चर्चा समाधानकारक जर नाही झाली तर तुमचं काय पुढचं नियोजन काय? कसं आहे, आता मी चर्चेसाठी चाललेलो आहे। चर्चा अशा संदर्भात आहे की बाबा आपण नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, अतिक्रमण कारवाई कराव्यात। जे अनाधिकृत आहे ते अनाधिकृत आहेच, आणि जर आपण कारवाई नाही केली तर या ठिकाणी त्याला प्रत्युत्तर म्हणून चिल्लर फेक आंदोलन त्वरित या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवरती होणार आहे। कारण का दालनामध्ये माझं आंदोलन जे होतं ते जाणं योग्य नाही असं प्रशासनाचं म्हणणं असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवरती मी हे आंदोलन करत आहे। आणि जे पैसे उधळण्याचा हा जो प्रकार आहे याच्यातून मी एकच साध्य करतो की आपला पगार आपल्याला पुरत नाही, त्यामुळे आपल्याला जी पैसे खायची सवय लागलेली आहे यातून हे मला साध्य करायचंय। या चिल्लर फेक आंदोलनातून जर आपलं समाधान नाही झालं तर पुढची तुमची काय दिशा असणार? कसं आहे साहेब, दिशा म्हणण्यापेक्षा मला न्याय मिळण्यासाठी मी नक्कीच पुढील आंदोलन हे आझाद मैदानावरती करणार आहे।